भारताच्या राजधानीत भाजपाचे कमळ फुलत असल्याचे सुरुवातीच्या कालामध्ये समोर येत आहे. येणारे कौल हे आपल्यासाठी धक्कादायक आहेत. भाजपाच्या दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वणवा संपण्याचे चिन्ह दिसत आहे. दिल्लीत आमचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कल भाजपाच्या बाजूने आहे. आता काँग्रेस आपला चूक सुधारेल का? दिल्लीत विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहेत. पोस्टल मतमोजणीत आता मधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपल्या तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आपले अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपची मारलेली मुसंडी ही सत्तेचा वणवा सापणारी दिसत आहे. कलानुसार दिल्लीत कमळ फुलणार हे स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाच्या साईटनुसार 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये भाजपचे 42 जागांवर तर आपचे 27 जागेवर तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन म्हणजेच केवळ एका जागेवर काँग्रेस दिसत आहे. दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपचे प्रमुख 3 नेत्यांमध्ये मनीष सिसोदिया हे आघाडीवर तर आतिशी आणि अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर दिसत आहेत. तासानंतरच्या कालानुसार काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अजून आपले प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आप सुद्धा अजून मैदानात तग धरून आहे. अरविंद केजरीवाल 1500 मतांनी तर मुख्यमंत्री आतिशी या 773 मतांनी पिछाडीवर आहेत. मनीष सिसोदिया हे आघाडीवर आहेत. भाजपाचे आकडे वाढत असताना आपचे आकडे संथावले आहेत. गेल्या 12 वर्षांच्या केजरीवाल यांच्या सत्तेला भाजप सुरुंग लावण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी कोसंडी मारली आहे. निकालाच्या जर ची परिस्थिती निर्माण झाली त्यातच काँग्रेसच्या पारडीच्या अजून काही जागा मिळाल्या आणि सत्ता स्थापनेसाठी आपल्या काँग्रेसची गरज पडतील तर हे 2 पक्ष एकत्र येतील का अशी चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीतील दोन्ही पक्ष आघाडी करतील, एकत्र निवडणूक लढवतील असे वाटत होते, पण तसे झाले नाही. आता जर तरची परिस्थिती उद्भवल्यास दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आघाडी करतील का याचे उत्तर हे निकालच देतील.